ती एक म्हण आहे बघा, मांजरीला कोपऱ्यात दाबलं की मांजर उसळी मारून पुढे येते. भारताच्या क्रिकेटमध्ये या मांजरीच्या जागी एक प्लेअर असतो जो कोपऱ्यात गेला की उसळी मारून पुढे येतो. त्याचं नाव रोहित शर्मा. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्धची सिरीज होती, तेव्हा ही रोहितची शेवटची सिरीज अशा बऱ्याच चर्चा झाल्या. रोहितने शेवटच्या मॅचला मॅच विनिंग 100 लावली, प्लेअर ऑफ द सिरीज ठरला. इंग्लंड विरुद्ध आत्ता पार पडलेली सिरीज दुसरी मॅच सुरू असतानाच रोहित रविवारी शेवटची मॅच खेळणार ही बातमी आली. रोहितचे आकडे, यंगस्टरला संधी देणं, अशा सगळ्या गोष्टी मांडल्या जाऊ लागल्या. आता वेळ आली आहे हे जवळपास नक्की समजलं जात होतं. कोपऱ्यात दाबलं गेलं, रोहित शर्मा उसळी मारून पुढे आला. इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सवर सेंचुरी केली. मॅच जिंकवता आली नाही, पण आता टीम मधून काढून दाखवा हे स्टेटमेंट आपल्या बॅटमधून केलं. पण विषय फक्त रोहितच्या टीम मधल्या जागेचा नाहीये. या सेंचुरीमधून रोहितने खोडावर गाव घातलाय, गंभीर आणि कंपनीला आरसा दाखवत. पण रोहितची ही इनिंग महत्वाची का आहे? टीम मॅनेजमेंटचे टेन्शन एका इनिंगने कसं वाढवलंय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 वनडे मॅचेसमध्ये रोहित शर्मा फेल केला. त्याला मोठा स्कोर लावता आला नाहीच, पण त्यात भर पडली कारण रोहितचा स्ट्राईक रेट सुद्धा कमी होता. रोहितला टीमला फ्लाइंग स्टार्ट देता आला नाही. दुसऱ्या वनडेमध्ये हा परफॉर्मन्स डाऊन झाल्यानंतर मॅच सुरू असतानाच लॉर्ड्स वनडे ही रोहितची शेवटची वनडे असेल, कारण बीसीसीआयने त्याला तो 2027च्या वर्ल्ड कपसाठी सिलेक्शन रेसमध्ये नसल्याचं स्पष्ट सांगितलंय, अशा बातम्या आल्या. पण त्यानंतर चर्चा सुरू झाली रोहित रिटायरमेंट घेणार याच्या. बीसीसीआयचे सेक्रेटरी देवजीत सैकिया यांना स्वतः पुढे येऊन असं काही घडणार नसल्याचं सांगावं लागलं. पण अर्थात सिलेक्शन कमिटीमधल्या कोणीच रोहितचा विचार होत आहे किंवा होत नाही याबद्दल स्पष्टीकरण दिलं नव्हतं. त्यामुळे रोहित शर्माकडे एकच पर्याय होता, रन्स करणं. सगळ्या चर्चांना शब्दांनी नाही, बॅटने उत्तर देणं. इंग्लंड विरुद्धची तिसरी मॅच लॉर्ड्सवर होती. आधीच भारताचे बॅटर्स इंग्लिश पिचेसवर स्ट्रगल करत होते. इंग्लंडची बॉलिंग लाईनअप प्रचंड तगडे असल्याने अग्निपरीक्षेचा सीन होता. त्यात इंग्लंडने पहिली बॅटिंग करून 388 रन्सचं टार्गेट दिलं. याआधी लिस्ट क्रिकेटमध्ये लॉर्ड्सवर हे टार्गेट कधीच चेस झालेलं नव्हतं. लॉर्ड्सवर याआधी कुठल्याच भारतीय बॅटरने वनडेमध्ये सेंचुरी लावली नव्हती. सगळे ऑड्स विरोधात होते, पण स्ट्राईकवर रोहित शर्मा होता. त्याने शुभमन गिल सोबत इनिंगची सुरुवात केली. पॉवर प्लेमध्ये 49 रन्स आले. तुलनेनं हा स्लो स्टार्ट होता, पण दोघांनी योग्य वेळी गिअर बदलला. 24 ओव्हर्समध्ये 147 रन्सची पार्टनरशिप केली. गिल आउट झाल्यानंतर सुद्धा रोहितने कडक फ्लो सुरू ठेवला. 50 बॉलमध्ये 50 रन्स करणारा रोहित स्कोर पळवायला लागला. शॉर्ट बॉल आल्यावर त्याने अर्थातच सुट्टी दिली नाही. मोठे शॉट्स येत राहिले. त्यात शुभमन गिलचे विकेट पडल्यानंतर स्कोर स्लो होईल असा इंग्लंडचा अंदाज होता, पण रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी जमली. या दोघांनी 37 बॉलमध्ये 50 रन्सची पार्टनरशिप केली, ज्यात रोहितचा वाटा 30 रन्सचा होता. या दोघांनी 100 रन्सची पार्टनरशिप केली, त्यात रोहितचा वाटा 60 रन्सचा होता. 50 बॉलमध्ये 50 करणाऱ्या रोहितने सेंचुरी करायला 84 बॉलच घेतले आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्याने स्कोरला बूस्टर दिला. त्याची सेंचुरी पूर्ण झाली स्वीपच्या शॉटवर. दुसऱ्या वनडेमध्ये तो हा शॉट मारताना आउट झाला होता. त्याने फक्त शॉर्ट बॉलवरच मोठे शॉट खेळले नाहीत, तर बॅक ऑफ द लेंथ आलेले बॉल सुद्धा पुल केले. कित्येक दिवसांनी रोहितने आपल्या एलिगन्समध्ये बॅटिंग केली, पण सेंचुरी झाल्यानंतर सुद्धा त्याने हेल्मेट काढलं नाही, कारण त्याला मॅच फिनिश करायची होती. पण तसं घडलं नाही. रोहित 138 रन्स करून आउट झाला. त्यानंतर कोहलीची विकेट पडली आणि भारताला मॅच गमवावी लागली. मॅच झाल्यानंतर रोहितचा एक व्हिडिओ आला. त्यात रोहितने रिटायरमेंट, टीम मधली जागा याबद्दलच्या बातम्यांचा उल्लेख नॉईज असा केला. मी डेब्यू केला तेव्हापासून आतापर्यंत हा नॉईज असाच आहे. माझं काम चांगलं खेळणं आहे असं उत्तर दिलं. पण रोहितने व्हिडिओमध्ये एका गोष्टीचा उल्लेख वारंवार केला, टीमचा पराभव. रिझल्ट टीमच्या बाजूने लागेल ही आमची अपेक्षा होती, पण ती पूर्ण होऊ शकली नाही असं म्हणत रोहितने खंत व्यक्त करून दाखवली. मुळात मेन विषय हाच आहे, रन चेसच्या जवळ जाऊन सुद्धा टीम इंडिया जिंकली का नाही. डू ऑर डाय मॅच मध्ये टीम इंडिया समोर टार्गेट किती होतं, तर 388. इंजुरीमुळे जसप्रीत बुमराह बाहेर गेला, वॉशिंग्टन सुंदर बाहेर गेला. इंग्लिश पिचेसवर आणि इंग्लिश बॅटर्सच्या विरुद्ध चांगला रेकॉर्ड असलेला कुलदीप यादव हा खतरनाक बॉलिंग ऑप्शन होता, पण अनुभवी कुलदीपला जागाच मिळाली नाही. त्यात जे बॉलर्स खेळले त्या सगळ्यांचा खराब दिवस हा रविवारच होता. गुरनूर ब्रारने 97 रन्स दिले, प्रिन्स यादव 79, अर्शदीप सिंग 72 असे आकडे बघायला मिळाले. प्रिन्स, गुरनूर, अर्शदीप हे IPL मध्ये चाललेले बॉलर्स, पण जर त्याच आकड्यांनुसार त्यांना टीम मध्ये घेतलं असेल
तर मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार हे पर्याय होतेच की. पण अनुभवी प्लेयर्स फिट असूनही नवख्या प्लेयर्सला संधी देण्यावर भर देण्यात आला आणि बुमराह नसला तर टफ कंडिशन्समध्ये बॉलिंग लाईनअप गंटे यावर शिक्कामोर्तब झालं. पण बॉलर्ससाठी एखादा दिवस खराब असतो, त्यावेळी बॅटर्सने स्टेप अप करून मोठा स्कोर लावला पाहिजे. हे काम भारताच्या टॉप 3 ने केलं. गिलने 50 केली, रोहितने सेंचुरी केली आणि कोहलीने सुद्धा 50 लावला. या तिघांच्या रनशी टोटल केली तर 289 रन्स होतात. म्हणजे टार्गेटपेक्षा 99 रन्सच कमी होते. त्यात रोहित आऊट झाला तेव्हा टीमचा स्कोर 260 होता. अजून 128 रनच हवे होते. हातात 8 विकेट्स आणि 11 ओव्हर्स होत्या. बऱ्यापैकी T20 स्टाईलमध्ये बॅटिंग करायची होती. त्यात सेट झालेला विराट कोहली क्रेजवर होता. त्याच्या भोवती फक्त कुणीतरी खेळत राहणं गरजेचं होतं. ईशान किशन 14 रन्सवर आऊट झाला. श्रेयस अय्यर 0वर, के राहुल 12 आणि अक्षर पटेल 2. बरं, श्रेयस अय्यर हा क्लासिक 4 नंबर बॅटर, ज्याला 5व्या नंबरवर पाठवलं. के राहुल हा 5व्या नंबरला सेटल, त्याला 6व्या नंबरला पाठवलं. त्याने आल्या आल्या 2 मोठे शॉट खेळले, पण तोवर वेळ निघून गेली होती. रोहित कोहली आऊट झाले आणि त्यानंतर मॅच ढेपाळली. ज्या आक्रमक अप्रोचच्या मागे सध्या इंडियन टीमची मॅनेजमेंट आहे, त्या अप्रोचमध्ये बॅटिंग करण्याची अपेक्षा यंगस्टर्स कडून आहे. पण मोठ्या टार्गेट समोर गिल सोडला तर एकही यंगस्टर चालला नाही. मोठ्या रंचेसमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची असते, इनिंग्स बिल्ड करायची असते. पण श्रेयस, ईशान कुणालाच गिअर अप करता आलं नाही. अक्षर पटेल हा हार्ड हिटर ऑलराऊंडर नाहीये, पण त्याच्यावर मारून खेळायची जबाबदारी दिली आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम जी मॅच जिंकता येईल असं वाटलं होतं, ती मॅच हरण्यात झाला. कोहली आणि रोहितने 113 रन्सची पार्टनरशिप केली. रोहितने ऑलमोस्ट हायेस्ट स्ट्राईक रेटने बॅटिंग करत 138 रन्स मारले. आपण अजून संपलेलो नाही हे दाखवून देणारी इनिंग खेळत खोडावर घाव घातला आणि ज्या प्लेअरला रिप्लेस करण्याची चर्चा आहे हाय प्रेशर गेम्समध्ये, तोच प्लेअर मॅच फिरवू शकतो हा आरसा सुद्धा दाखवला. फक्त आता रनचेसमध्ये 100 करणारा, बाउंड्री लाईनवर कडक फिल्डिंग करणारा रोहित वर्ल्ड कपच्या स्कीममध्ये येणार की आरसा दाखवूनही धूल चेहरे पे थी, आयना साफ करता रहा, हाच पिक्चर दिसणार, हे येणारा काळ सांगेल.